निर्णय गृहनिर्माण विभागाचा झालेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून त्याच्यावर गृहनिर्माण विभाग आणि सर्वच जण अधिकारी त्याच्यावर अभ्यास करून एक परिपूर्ण असं गृहनिर्माण धोरण जे आहे हे नवीन गृहनिर्माण धोरण 2007 नंतर आता आपण त्याचा निर्णय घेतलेला आहे। माझं घर माझा अधिकार असं सर्वसमावेशक असं गृहनिर्माण धोरण आपण या ठिकाणी मंजूर केलेलं आहे। जवळपास 2030 पर्यंत 35 लाख घरं या ठिकाणी बांधण्याचं उद्दिष्ट आहे आणि 70,000 कोटीची गुंतवणूक यामध्ये होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरं उपलब्ध होतील आणि सर्वसामान्य माणसांना परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं हा देखील एक संकल्पना या आपल्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आहे। कारण परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजे हा महत्त्वाचा निर्णय यामध्ये आपण हे केलेला आहे। आणि म्हणून अल्प उत्पन्न गट त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य माणसांना दुर्बल घटकांसाठी देखील यामध्ये तरतूद आपण केलेली आहे। आणि म्हणून पहिल्यांदाच एक असं सर्वसमावेशक यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, आपल्या वर्किंग वुमन आहेत, जे नोकरी करणारे आपल्या लाडक्या बहिणी आहेत, नोकरदार महिला, विद्यार्थी आणि औद्योगिक कामगार आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक यासाठी देखील या धोरणामध्ये आपण त्याचा अंतर्भाव केलेला आहे। जेणेकरून परवडणारी घरंही मिळतील, परवडणारी भाड्याची घरं मिळतील, जेणेकरून मुंबई MMR या संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी लोकांना घरं विकतही घेता येतील। नोकरीनिमित्त आलेल्या लोकांना ते घरं भाड्याने मिळतील, पण 10 वर्षानंतर ती घरं त्यांना विकतही घेता येतील अशा प्रकारचा। आणि विद्यार्थ्यांसाठी देखील आपण योजना केली आहे, ज्येष्ठांसाठी देखील योजना केलेली आहे, गिरणी कामगारांसाठी आपण योजना केलेली आहे आणि त्याचबरोबर आपले मुंबईतले डबेवाले यासाठी देखील यामध्ये अंतर्भाव आहे। यामध्ये पोलिसांसाठी देखील आपण विचार केला आहे। पोलिसांचं देखील हाऊसिंग आहे गृहनिर्माण धोरण, पण या गृहनिर्माणच्या माध्यमातून सर्वसमावेशक सगळ्यांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या सरकारने घेतली आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली आणि त्यामध्ये आपण निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर AI बेस्ड स्टेट हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल जे शिप हे पोर्टल जे आहे या धोरणाअंतर्गत आपण पहिल्यांदा सुरू करतोय आणि त्यामुळे घरांची मागणी आणि पुरवठा, घरं आपली कुठं कुठं आहेत या पोर्टलवर लोकांना कळतील आणि लोकांना सोयीचं होईल की आपण कुठं अर्ज करायचा आणि नेमकं म्हणजे त्याची ससे ओलपट होणार नाही, त्याला बरोबर घरांची माहिती कळेल आणि त्यामुळे त्याला घर घेणं देखील शक्य होईल। आणि यामुळे संपूर्णपणे या पोर्टलमुळे पूर्णपणे ट्रान्सपरन्सी येईल आणि याचा फायदा लोकांना होईल। त्याचबरोबर महाआवाज ॲप देखील आपण तयार केलेला आहे। या ॲपवर देखील लोकांना अर्ज करता येतील घरांसाठी, ही देखील आपण सुविधा दिलेली आहे। आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या संकल्पनेमधून वॉक टू वर्क जे आपण धोरण राबवतोय याचा औद्योगिक क्षेत्रामध्ये उपयोग होईल आणि औद्योगिक क्षेत्रात जे काम करतात त्या कामगारांना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याचा फायदा होईल। 10 वर्ष त्यांना ते भाड्याची घरं असतील, पण 10 वर्षानंतर त्यांना ती विकतही घेता येतील। त्यामुळे औद्योगिक वसाहतींच्या बाजूला झोपडपट्ट्या होणार नाहीत आणि म्हणून आपण ही घरं दिल्यानंतर, मोठ्या प्रमाणावर घरं बांधल्यानंतर झोपडपट्टी बिलकुल अनधिकृत बांधकाम, एकही झोपडपट्टी किंवा एकही अनधिकृत बांधकाम होता कामा नये अशा प्रकारचा देखील आपण निर्णय घेतला आहे। कारण शेवटी आपण मागणी आणि सप्लाय आणि डिमांड आणि सप्लाय याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न यामधून आपण करतोय आणि त्याचबरोबर एकात्मिक नियोजनाच्या माध्यमातून जे आपण क्लस्टर केलेलं आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये SRAचं क्लस्टर केलं आहे
आणि क्लस्टरमुळे एक SRA जर आपण उभा केला तर त्यामध्ये कुठलीही अम्युनिटी आपल्याला देता येत नाही, कारण स्टँड अलोन बिल्डिंग उभ्या राहतात, त्याच्या आजूबाजूला आपल्याला स्पेसही देता येत नाही, कुठलं मोकळी जागाही ठेवता येत नाही. पण असे 4-5 क्लस्टर एकत्र केल्यामुळे तिथं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर अम्युनिटी देता येतात, तिथं तुम्हाला गार्डन देता येईल, तिथे क्लब हाऊस देता येईल, तिथे आपल्याला ओपन ग्राउंड देता येईल, त्याचबरोबर पार्किंगची सुविधा देता येईल, वैद्यकीय सुविधा देता येईल. या सगळ्या सुविधा अम्युनिटी क्लस्टरमुळे आपल्याला देता येतील. मग हे क्लस्टर झोपडपट्टी पुनर्वसन योजना ज्या SRA आहेत त्यांचं क्लस्टर आपण करू, त्याचबरोबर म्हाडाचं देखील क्लस्टर मुंबईमध्ये किंबहुना मुंबई MMRमध्ये आणि या ठिकाणी क्लस्टरच्या माध्यमातून जर आपण विकास केला तर पूर्णपणे एक नियोजनबद्ध विकास या क्लस्टरच्या माध्यमातून होईल. कारण आपण पूर्वी पाहिलं एक डेव्हलपर एक बिल्डिंग बांधतो आणि त्यामुळे ती स्टँड अलोन बिल्डिंग असल्यामुळे त्याला आजूबाजूला कुठलेही स्पेस देता येत नाही, मोकळी जागा ठेवता येत नाही. या क्लस्टरमुळे खूप मोठ्या प्रमाणावर ईज ऑफ लिव्हिंग, चांगल्या पद्धतीचं त्यांचं जीवनमान जे आहे आपल्याला लोकांना देता येईल, त्यांचं राहणीमान उंचावेल आणि याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल. आणि त्याचबरोबर आतापर्यंत फक्त गृहनिर्माण हाऊसिंगमध्ये SRA आणि म्हाडा हे 2च लोक यामध्ये काम करत होते. आत्ता या संपूर्ण जे काही क्लस्टर आहेत मुंबईतल्या SRA 282 जे रखडलेले प्रकल्प आहेत याला चालना देण्यासाठी आता त्यामध्ये SRA म्हाडाबरोबर MMRDA, त्याचबरोबर BMC, शिडको, MIDC, MSRDC आणि महाप्रीत या गव्हर्नमेंट अथॉरिटीज ज्या आहेत या अथॉरिटीजला देखील आम्ही अधिकार दिलेले आहेत की यामधून ते जेवीच्या माध्यमातून जेवी करून या रखडलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, रखडलेल्या म्हाडाच्या इमारतींचा, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हे सहज शक्य होईल आणि जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला तेही देता येईल. मला वाटतं अशा प्रकारचा निर्णय हा आपण पहिल्यांदा घेतलेला आहे आणि म्हणून हा निर्णय या ठिकाणी झोपडपट्टी मुक्त शहरं करण्यासाठी घेतला आहे. हा फक्त मुंबई MMR पुरता मर्यादित नाही, संपूर्ण राज्यभर याची व्याप्ती आहे. राज्यभरामध्ये सगळीकडे ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी ही योजना लागू होईल. म्हाडाच्या इमारती आहेत त्या ठिकाणी देखील या योजना लागू होतील. आणि अनेक प्रकल्प जे आहेत ते रखडलेले, पुनर्विकास प्रकल्प रखडलेले, त्यांना मार्गी लावणं आणि वेळेवरती पूर्ण करणं हे देखील. आणि सर या सगळ्यात महत्वाचा प्रश्न परवडणारी घरं बांधणं. सिडकोनं किंवा म्हाडानं ऑलरेडी बांधलेली जी घरं आहेत ते परवडत नाहीत म्हणून लोक तुमच्याकडे तक्रारी करतायत, लेखी निवेदनं देत आहेत, तर ते त्याच्यात मार्ग कसं काय काढणार? यामध्ये बिलकुल सर्वसामान्य माणसाला घर विकत घेता आलं पाहिजे, ते परवडणारं असलं पाहिजे, चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे आणि वेळेवर हे घर बांधलं गेलं पाहिजे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं आतापर्यंतच्या धोरणांमध्ये सर्वोत्कृष्ट असं धोरण गृहनिर्माण विभागाने या ठिकाणी तयार केलेलं आहे, जे सर्वसमावेशक आहे, सर्वसामान्यांसाठी आहे. बिलकुल, म्हणून SRA आणि म्हाडाबरोबर या इतर ज्या एजन्सी अथॉरिटीज आहेत, प्राधिकरण आहेत, त्यांना आपण एकत्र केलेलं आहे. याचं मुख्य मुद्दा की बाबा 2 क्लस्टर म्हाडाने घेतले, 2 क्लस्टर SRAने घेतले, 2 MMRDने घेतले, 2 BMCने घेतले, MIDCने घेतले, MSRDCने घेतले, सिडकोने घेतले. तर अशामुळे मोठ्या प्रमाणावर क्लस्टर पुनर्विकास होईल आणि मुंबई मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी मुक्त होईल आणि मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे त्याला आता भाडंही मिळत नाही. एखादा बिल्डर एक इमारत बांधून सोडून दिलाय, 20-25 वर्ष त्याला डेव्हलपमेंट होत नाही. या मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे, अगदी नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथपर्यंत गेला आहे. त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी या ठिकाणी ही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि म्हणून मुंबईकरांसाठी फार मोठा फायदा या नवीन
गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून होईल, मोठी इन्व्हेस्टमेंट होईल आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर घरंही उभी राहतील कारण परवडणारी घरंही लोकांना मिळतील आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला देखील यामध्ये चालना मिळेल कारण शेवटी इकॉनॉमी बूस्ट होईल. ही पूर्ण एक इकोसिस्टीम आहे, एकावर एक असं निगडीत हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी आज आमचं जे हाऊसिंग डिपार्टमेंट आहे त्यांचे सर्व अधिकारी आहेत, त्यांचं म्हणजे सेक्रेटरी असतील, बाकी अधिकारी जे आहेत, VP आहे, बाकी SRAचे आपले CO आहेत, हे जे सर्व अधिकारी, या सर्व अधिकाऱ्यांनी एक सर्वसमावेशक एक अशी चांगली पॉलिसी केलेली आहे. ही लोकहिताची पॉलिसी आहे आणि मी गृहनिर्माण मंत्री असताना ही पॉलिसी होती आहे. त्यामुळे मला समाधान आहे की लाखो लोकांना आपण घरं देऊ शकतो. प्रधानमंत्री महोदयांचं जे विजन आहे हाऊसिंग फॉर ऑल, सर्वांसाठी घरं, ते कुठंतरी आपण त्याला चालना देतो. 50 लाखापेक्षा अधिक राहील. बिलकुल, यामध्ये आमचा उद्देशच आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये 35 लाख घरं या ठिकाणी बांधण्याचा उद्देश आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीज आहेत. म्हणजे हे शक्य, काही लोक म्हणतील एवढी घरं कशी का बांधणार, परंतु आम्ही ज्या सरकारी एजन्सीज आहेत, ज्या अथॉरिटीज आहेत, त्यांना देखील त्याच्यामध्ये घेण्याचं कारण, जसं रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आहे, 17,000 म्हणजे SRA प्रकल्प आहे. त्यांना 25 वर्ष भाडं नव्हतं, 25 वर्ष त्यांना आम्ही मागच्या वेळेस 105 कोटी भाडं दिलं. आजही काही लोकांना तिथं भाडं दिलं आणि ती आता जी जागा आहे ती MMRDAला या ठिकाणी SRAच्या माध्यमातून वर्ग होते आणि तिथं आता मोठ्या प्रमाणावर इमारतींचं काम सुरू होईल. त्यामुळे हे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, बाळासाहेब, की 40 लाख लोकांना मोफत घरं देणार, ते टप्प्याटप्प्याने आतापर्यंत या गतीने व्हायला पाहिजे, ते झालं नाही. परंतु आत्ता या ठिकाणी याला खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर गती मिळेल आणि आमचं महायुती सरकार, देवेंद्रजी, मी, अजितदादा, आम्ही आणि आमचे सर्व सहकारी या योजनेला गती देणार आणि ही योजना जी आहे, हे धोरण जे आहे हाऊसिंगचं, सर्व समावेशक आहे. सर, हाउसिंग पॉलिसी को लेकर हाउसिंग पॉलिसी को लेकर आज डिसीजन कैबिनेट में लिया है. आप हाउसिंग मिनिस्टर हैं, इसके पहले ही आपने ये धोरण लाने की मांग की थी, आज पूरा हुआ कैबिनेट.